पितृपक्षाच्या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते. पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान करणे सर्वात पुण्याचं मानलं जातं. असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्षप्राप्ती मिळते. हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. या दरम्यान काही कार्य करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि अन्नदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं. श्राद्धात पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणे फार लाभदायक मानलं जातं. असं म्हणतात की या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष होता त्यांना या काळात गया, उज्जैन इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं. पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. या काळात विवाह, पूजा तसेच कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई केली जाते. मान्यतेनुसार या कालावधीत कपडे आणि बुटं खरेदी करू नयेत. असं म्हणतात की या दरम्यान केस कापणे, नख कापणे यासारखी कामं करू नयेत. या काळात नवीन वस्त्र, सोने, चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार असंही हे जे दिवस आहेत तर ते अशुभ मानले जातात. पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण काय सेवा करत आहे, कोण काय उपाय करत आहे तर ते सर्व पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे बघत असतात. पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. यावर्षी पितृपक्ष मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून पितृपक्षाच्या दरम्यान पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पितरांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी ते आशीर्वाद देत असतात. या पितृपक्षामध्ये स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरामध्येच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर त्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं. तसेच पितृपक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे. पितृपक्षात पशुपक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेष लाभ होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात केवळ गाय, कुत्रा, कावळे इत्यादींना घरगुती अन्न तुम्ही खायला देऊ शकता. असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि आपल्या पितरांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येतात. त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण पितृपक्ष जो 15 दिवसांचा असतो आता हा उद्यापासून चालू होणार आहे आणि 2 ऑक्टोबरला संपणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला हे संपूर्ण नियम आणि अटी पाळायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा असतो. ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांनाही प्रकाशाची गरज असते. तर पुढच्या वाटचालीसाठी त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तर तो सुखकर व्हावा यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे असतात. दिव्याचा प्रकाश हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर आता हा दिवा कसा लावायचा आहे, यामुळे काय होणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत. बघा, ज्या वेळेस घरामध्ये पितृदोष असतो त्यावेळी घरामध्ये कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही. मुलं असेल ना घरामध्ये तर त्यांनाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. घरामध्ये सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात. घरामध्ये कधीच लक्ष्मी थांबत नाही. कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती घराच्या बाहेर जातच असते. तर या सर्व संकटांना आपण सामोरे जातो. तर त्यासाठीच हा पितृपक्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या नावाने जितकं होईल तितकी सेवा आणि उपाय आपल्याला करायला पाहिजे. तर रोज संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. तर आता कसा लावायचा, कशा पद्धतीने लावायचा याची माहिती घेऊया. यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. स्वच्छ मातीची पंती घ्यायची, नवी घेतली तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही ती स्वच्छ धुवून घ्या.
त्याच्यानंतर ह्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे. आता मोहरीचंच तेल घ्या. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं घेतलं तरीही चालेल. या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कापूसाची वात टाकून. त्याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी असतात. त्यासाठीच पूर्वजांसाठी आपण हा दिवा समर्पित करत आहोत. त्यासाठी त्यामध्ये आपल्याला हे काळे तीळ टाकणं तितकंच गरजेचं आहे. तर हा दिवा प्रज्वलित करायचा. एक प्लेट घ्यायची, प्लेटच्या खाली थोडीशी तांदूळ ठेवायचे आणि हा दिवा त्यावरती ठेवायचा. मुख्य दरवाजावरती यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवला की त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा. दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार करायचा आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. त्यानंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि थंड झाला की घरामध्ये तुम्ही घ्यायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशी घेतला तरीही चालेल, काही अडचण नाही. दुसऱ्या दिवशी त्यातलं जे साहित्य उरलेलं असेल ते संपूर्ण साहित्य निर्मल्यात टाकायचं. दिवा परत स्वच्छ घासून घ्यायचा आणि परत अशाच पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर परत अशाच पद्धतीने दक्षिण दिशेला तोंड करून तो लावायचा आहे आणि ओम पितृदेवाय नमः असं तुम्हाला 11 वेळेस जप करायचं आहे. असं कंटिन्यू तुम्हाला 15 दिवस करायचं आहे, सर्व पितृ अमावस्यापर्यंत. या 15 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की आपण जे घरामध्ये कटकट, भांडण, वादविवाद होत होत्या, घरामध्ये जे काही आपल्याला पैशांच्या अडचणी येत होत्या, तर त्या सर्व दूर झालेल्या असेल. आपल्या घरातील पितृदोष संपेल आणि त्याचबरोबर पितरांचा आशीर्वादही आपल्याला मिळेल. एकदा की पितरांचा आशीर्वाद मिळाला की आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर या दोन्हींपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. हा पुढचा जो दिवा आहे तर तो संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल, सेम अशाच पद्धतीने हाच दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. पिंपळाच्या झाडावरती सुद्धा या पितृपक्षात पूर्वजांचा निवास असतो. त्यामुळे रोज संध्याकाळी जमलं तर तुम्हाला हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही लावू शकता. तर ह्या 2 पद्धतीने तुम्हाला जे सोपं पडेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही हे दिवे लावू शकता. तुम्हाला असं वाटलं की आपल्याला दोन्ही ठिकाणी लावायचं आहे, तर तुम्ही दोन्हीही ठिकाणी लावू शकता, काहीही अडचण नाही. यामुळे आपला पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपून जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मकता सुद्धा संपून जात असते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत असेच नवनवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.